मंडळी, राज्यातल्या राजकारणात वजनदार समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेच्या निकालाकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. कारण या निवडणुकीत केवळ पक्षांची नाही, तर जयंत पाटील, चंद्रकांत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यासारख्या बड्या नेत्यांची थेट प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. सांगली जिल्हा परिषदेसाठी 61 तर पंचायत समितीच्या 122 जागांसाठी ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. प्रचाराच्या प्रत्येक फेरीत आरोप प्रत्यारोप, शक्ती प्रदर्शन आणि रणनीतींचे खेळ रंगले. त्याचाच परिणाम असा झाला की जिल्ह्यात तब्बल 69.76% मतदान झालं आणि ग्रामीण मतदारांनी आपला कौल ठामपणे दिला. मतदानानंतर जिल्हा परिषद म्हणजेच मिनी कॅबिनेटची चावी नेमकी कोणाच्या हाती जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. कारण सांगली जिल्हा परिषद ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नाही, तर ती पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी महत्वाची केंद्रबिंदू मानली जाते. अखेर आता निकाल समोर आलाय आणि त्यातून सांगलीतील सत्ता समीकरणं स्पष्ट झाली आहेत. कोणत्या पक्षानं बाजी मारली आहे, कोणाचा गट अबाधित राहिलाय आणि कोणाच्या नेतृत्वाला धक्का बसलाय, हेच आपण या निकालातून बघणार आहोत. दरम्यान आजी माजी मंत्र्यांच्या ताकदीची खरी परीक्षा या निवडणुकीत पाहायला मिळाली. जिल्हा परिषदेच्या निकालाचा परिणाम आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या राजकारणावर होणार हे सुद्धा दिसतंय. कारण एकंदरीत पाहता प्रतिष्ठापणाला लागलेल्या लढतीत सांगलीच्या जनतेनं कौल नेमका कोणाच्या बाजूने दिला आणि जिल्हा परिषदेच्या सत्ताच्या चाव्या कोणाच्या हाती आहेत, याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर बघा मंडळी, जर एकूण पक्षीय बलाबल आता बघायचं झालं तर एकूण 61 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यापैकी राष्ट्रवादी शरद पवार गटाला 18 जागा मिळालेल्या आहेत, भाजपला 16 मिळालेल्या आहेत, काँग्रेसला 11 मिळालेल्या आहेत, शिवसेना शिंदे गटाला 7 मिळालेल्या आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6 मिळालेल्या आहेत, ठाकरे गटाला 1 जागा मिळाली, तर इतर जे आहेत त्यांना 2 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे एकूण जर बघायला आपण गेलं तर भाजपला जरी जागा इथं जास्त मिळालेल्या असल्या तरी सुद्धा काँग्रेस आणि भाजप आणि अजित पवार गट असेल किंवा ठाकरे गट असेल यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर कुठेतरी हा आकडा लांब जातो किंवा जवळपास एक सेम परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आता आपण इतर गोष्टींची चर्चा करण्यापेक्षा थेट निकालाकडे वळूयात, तालुकानिहाय निकालाकडे वळूयात. सगळ्यात पहिला घेऊयात आटपाडी तालुका. आटपाडी तालुक्यामधून दिघंची जिल्हा परिषद गटामधून पृथ्वीराज पाटील एकनाथ शिंदे गटाचे विजय झालेले आहेत. करगणी जिल्हा परिषद गटामधून विनायक मारुती मासा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजय झालेले आहेत. निंबोडेमधून माधवी विजय झाले आहेत. खरसुंडी जिल्हा परिषद गटामधून जयदीप भोसले शिवसेना शिंदे गटाचे विजय झालेले आहेत. आता वळूयात खानापूर विटा तालुक्याकडे. नागनाथनगर नागेवाडी या जिल्हा परिषद गटामधून डॉक्टर शीतल अमोल बाबर शिंदे गटाचे विजय झालेले आहेत. लेंगऱ्यामधून मनीषा प्रकाश बागल शिंदे गटाचे विजय झालेले आहेत. करंजामधून सई आशिष कुमार शिंदे शिंदे गटाचे विजय झालेले आहेत. भाळवणी जिल्हा परिषद गटामधून हिम्मत बाजीराव जाधव शिवसेना शिंदे गटाच्या या विजयी झालेल्या आहेत. आता वळूयात शिराळा तालुक्याकडे. शिराळा तालुक्यामध्ये पनुर्बे तर्फे वारून या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शीला शंकर मोहिते या पनुर्बे या गटामधून विजय झालेले आहेत. वाकुडे बुद्रुक या जिल्हा परिषद गटामधून राजेश्वरी रणधीर नाईक अजित पवार गटाचे विजय झालेले आहेत. कोकरूड जिल्हा परिषद गटामधून साई तेजस्वी सत्यजित देशमुख ज्यांनी स्वराज्य शक्तीकडून उभ्या राहिलेल्या होत्या त्या विजय झालेल्या आहेत. मांगले गटामधून विराज नाईक शरद पवार गटाचे विजय झालेले आहेत. आता वळूयात वाळवा इस्लामपूर या जिल्हा परिषद तालुक्यामध्ये. आणि वाळवा इस्लामपूर या तालुक्यामध्ये येणाऱ्या रेट्रे हरनाक्ष या जिल्हा परिषद गटामधून प्रतिमा सुजित मोरे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत. बोरगाव जिल्हा परिषद गटामधून कांता शिवाजी वाटेगावकर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विजयी झालेल्या आहेत. कासेगाव मधून संगीता संभाजीराव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, वाटेगाव मधून संध्या आनंदराव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, पेठमधून मंदा भगवान माळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, वाळव्यामधून संताजी मेटकरी शिवसेना शिंदे गटाचे विजय झालेले आहेत. कामेरी जिल्हा परिषद गटामधून जयराज पाटील भाजपचे विजय झालेले आहेत. चिक्रोडे जिल्हा परिषद गटामधून अभिजित पाटील शिवसेना ठाकरे गटाचे विजय झालेले आहेत. बावची या जिल्हा परिषद गटामधून धैर्यशील मानसिंग राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उभे राहिले होते ते आणि विजय झालेले आहेत. बागणी जिल्हा परिषद गटामधून मोहिनीताई सागर खोत रयत क्रांती पक्षाच्या विजयी झालेल्या आहेत. येलूर जिल्हा परिषद गटामधून देविका भोजराज राजे घोरपडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विजयी झालेल्या आहेत. एकूण जर बघायला गेलं तर जयंत पाटील यांचा हा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत ते विजयी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर वळूयात जत तालुक्याकडे. जतमधील जाडर बोबलाद या जिल्हा परिषद गटामधून रवी सावित्री तमनगौडा अजित पवार गटाच्या विजयी झालेल्या आहेत.
उमदी जिल्हा परिषद गटामधून यालगोंडा तोरणे भाजपचे विजय झालेले आहेत. संख या जिल्हा परिषद गटामधून कविता किरण पाटील भाजपचे विजय झालेले आहेत. दरीबडची इथून सरदार संपतराव पाटील भाजपचे विजय झालेले आहेत. मुंचडी या जिल्हा परिषद गटामधून रमेश देवर्षी भाजपचे विजय झालेले आहेत. बनाळी या जिल्हा परिषद गटामधून सुनील पवार भाजपचे विजय झालेले आहेत. शेगाव जिल्हा परिषद गटामधून शिवाजी खिल्लारे भाजपचे विजय झालेले आहेत. डफळापूर जिल्हा परिषद गटामधून स्वप्नाली मासाळ भाजपच्या विजय झालेल्या आहेत. बिळूर या जिल्हा परिषद गटामधून शिल्पा जीवनावर या भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत. तर एकूण बघितलं तर जतमध्ये भाजपचं प्राबल्य आपल्याला दिसत आहे. भाजपचे जवळपास ऑलमोस्ट सगळेच उमेदवार या जत तालुक्यामधून निवडून आलेले आहेत. आता वेळात आपण कडेगाव तालुक्याकडे. कडेगाव तालुक्यामधील तडसर जिल्हा परिषद गटामधून वैशाली संभाजी मुळीक काँग्रेसचे विजय झालेले आहेत. कडेपूर जिल्हा परिषद गटामधून विद्या शिवाजी कुंभार काँग्रेसचे विजय झालेले आहेत. वांगी जिल्हा परिषद गटामधून प्रियांका अमोल महाडिक काँग्रेसचे विजय झालेले आहेत. देवराष्ट्र जिल्हा परिषद गटामधून आशा प्रमोद गावडे काँग्रेसचे विजय झालेले आहेत. कडेगाव तालुक्यामध्ये बघितलं तर सर्वच्या सर्व जागा या काँग्रेसच्या विजयी झालेल्या आहेत. तासगाव जिल्हा परिषद गटामध्ये मांजर्डे मोहन नाना पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इथून विजय झालेले आहेत. सावळज जिल्हा परिषद गटामधून विजय धेंडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे. विसापूरमधून अर्जुन जनार्दन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे. येळावीमधून विशाल पाटील काँग्रेसचे. विशाल विजयराव पाटील काँग्रेसचे विजय झालेले आहेत. चिंचणी जिल्हा परिषद गटामधून अक्षय अजय पाटील शरद पवार गटाचे. मनेराजुरीमधून शशिकांत नारायण जमदाडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयी झाले आहेत. आता वळूयात कवठे महाकाळ तालुक्याकडे. कवठे महाकाळ तालुक्यामध्ये ढालगाव जिल्हा परिषद गटामधून विकास रामचंद्र हाके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे. कुची जिल्हा परिषद गटामधून दादासो नारायण कोळेकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे. देशिंग जिल्हा परिषद गटामधून सुजाता निवास पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या. रांजणीमधून संजय निवृत्ती बनसोडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे. दुगोंडीमधून वर्षा शिवाजी जाधव काँग्रेसच्या. कुंडलमधून ऋषिकेश लाड काँग्रेसचे. अंकलखोपमधून सुदीप दर्याप्पा गडदे काँग्रेसच्या. बेलवडीमधून प्रतीक संग्राम पाटील काँग्रेसचे. असे पलूसमध्ये चारी आणि कडेगावमध्येही चारी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत. आता वळूयात मिरज तालुक्याकडे. मिरज तालुक्यामध्ये जरा परिस्थिती वेगळी आहे. भोसे जिल्हा परिषद गटामधून आशिष जयवंत जाधव भाजपचे विजय झालेले आहेत. एरंडोलीमधून स्नेहल उमेश मोरे काँग्रेसच्या. आरग जिल्हा परिषद गटामधून शोभा वसंत खूप भाजपच्या. बेडक मधून अस्मिता बाळासाहेब होनमोरे भाजपच्या. मालगाव जिल्हा परिषद गटामधून दीपाली श्रीकांत कांबळे भाजपच्या. कौलापूरमधून मंजुश्री प्रज्योत कांबळे भाजपच्या. बुधगावमधून पूजा रोहन येडके काँग्रेसच्या. कसबे डिग्रजमधून अवधूत प्रशांत सुकुमार काँग्रेसच्या. कवटेपिराणमधून मीना सचिन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या. त्याचबरोबर समडोळी जिल्हा परिषद गटामधून अरविंद गोविंद तांबवेकर भाजपचे विजय झालेले आहेत. म्हैसाळ जिल्हा परिषद गटामधून वर्षा सचिन कांबळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विजय झालेले आहेत. तर हा होता सांगलीतील जिल्हा परिषद गटांचा संपूर्ण निकाल. सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर जवळपास 1-2 जागा इकडे तिकडे अशा पद्धतीने जवळपास समसमान परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता सत्ता कोणाची स्थापन होते आगामी काळात आपल्याला समजेल, त्यावर पण नजर टाकून ठेवूयात. पण या व्यतिरिक्त काही अपडेट्स तुमच्याकडे असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.